पुण्यामधल्या हॉटेलमध्ये सर्रासपणे ड्रग्सची विक्री सुरू असल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे। पुण्यामधल्या FC रोडवरच्या नामांकित लाऊंज बार मधला एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आणि खळबळ माजलेली आहे। पुणे शहरामध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्सची विक्री होत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत। या पार्टीमध्ये काही तरुण हे बाथरूम मध्ये जाऊन ड्रग्स घेताना सापडलेले आहेत, तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू सुद्धा दिली जात असल्याचं समोर आलंय आणि खळबळ उडाली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत लाऊंज बारच्या मॅनेजरला आणि त्यातल्या काही कर्मचाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तसंच लाऊंज बारचं CCTV फुटेज जप्त झालंय। तर ही थेट पुण्यामधली लाईव्ह दृश्य आपण बघतोय। FC रोडवरचं हा नामांकित लाऊंज बार होता आणि यामधलाच तो कथित व्हिडिओ व्हायरल झाला असं आता बोललं जातंय। लाऊंज बारच्या मॅनेजरसह काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच या लाऊंज बारमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस आता झाडाझडती सुद्धा घेताना बघायला मिळतात। कथित ड्रग्सचा व्हिडिओ ज्या लाऊंज बार मधला आहे असं बोललं जातंय, त्या लाऊंज आणि बारची सध्या पोलिसांकडून चाचपणी केली जाते। झाडाझडती सध्या सुरू आहे आणि हीच सगळी दृश्य सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। पुण्यामधल्या FC रोडवरचा हा नामांकित असा कथित लाऊंज बार असल्याचं बोललं जात आहे आणि या लाऊंज बार मधल्या बाथरूम मध्ये जाऊन काही अल्पवयीन तरुण हे ड्रग्स घेत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा उडतं पुणे सध्या होतंय की काय असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे। पुण्यामधल्या पोलीस प्रशासनावरती सुद्धा आता मोठं प्रश्नचिन्ह महाराष्ट्रामधली जनता निर्माण करत असल्याचं दिसतंय। त्याच वेळेला पुण्यामधल्या लिक्विड लाऊंज बार सील करण्याची कारवाई सध्या सुरू झालेली आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। लिक्विड लाऊंज बार हे सील करण्याची कारवाई आता सध्या सुरू झालेली आहे आणि हॉटेलचे 3 पार्टनर सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। याबद्दलच्या मॅनेजरला सुद्धा काही कर्मचाऱ्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। या प्रकरणाची पुढची कारवाई सध्या सुरू असलेली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुण्यामधली। पोलिसांनी त्या सध्याच्या ज्या लाऊंज बार होतं तिथला काही दारू साठा सुद्धा जप्त केलेला आहे। CCTV फुटेज सुद्धा पोलिसांनी जप्त केलेले आहेत, ज्यामधून अधिकचा तपास, अधिकचे काही धागेदोरे या सगळ्या प्रकरणाचे समोर येऊ शकतात। सध्या तरी लिक्विड लाऊंज बारवरची ही कारवाई, धडक कारवाई आपण बघतोय आणि तो जो कथित व्हायरल व्हिडिओ आहे तो व्हिडिओ याच लाऊंज बार मधला असू शकतो अशी माहिती सुद्धा समोर येते, अशी शक्यता वर्तवली जाते आणि हा लाऊंज बार सध्या सील करण्याची कारवाई सुरू झालेली आहे। पुण्यामधला नामांकित अशा परिसरामध्ये असणाऱ्या FC रोडवरचा हा लिक्विड लाऊंज बार आहे। याविषयी बोलूयात, बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। बालाजी, ही सगळी कारवाई आपण लाईव्ह बघतो, ही सगळी दृश्य पोलीस नेमकं काय काय जप्त करतायत आता? नक्कीच यामिनी आता पोलिसांनी उत्पादन शुल्कने यातले जे दारूचा साठा आहे तो जप्त केलेला आहे। साऊंड सिस्टम जप्त केली। आपण जर बघितलं तर ह्या टेम्पोमध्ये हा सगळा दारूचा साठा आहे आणि जो संपूर्ण साठा आहे तो आता उत्पादन शुल्क ऑफिसमध्ये नेण्यात येईल, त्याची किंमत काढण्यात येईल। मात्र जेवढा केवळ साठा आहे तेवढा साठा आता उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त करण्यात आला आहे। बार जे आहे ते सील करण्यात आलेलं आहे। बारवर कारवाई करण्यात आलेली आहे। 5 जणांना यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात जो दारूचा साठा आहे तो आपण आता पाहतोय, तो घेऊन जाताना या टेम्पोमध्ये आपल्याला हे सगळं दिसतंय। जेवढं सामान या बारमध्ये होतं तेवढं सर्व सामान पोलिसांनी जप्त करण्याची कारवाई केलेली आहे। यामिनी, अगदी बालाजी, काय काय पोलिसांनी नेमकं जप्त केलंय? कारण आता हे जे लाऊंज बार आहे ते सील करण्याचं सुद्धा काम सुरू असल्याचं कळतंय। नक्कीच यामधलं जेवढं दारूचा साठा असेल, काही मटेरियल असेल, ते सगळं पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि याची जी साऊंड सिस्टम आहे, जी महत्त्वाची सिस्टम आहे, ते सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि पूर्णपणे जेवढं सामान साहित्य पोलिसांना तिथं दिसलं ते सगळं पोलिसांनी जप्त केलेलं आहे। आपण व्हिडिओमध्ये बघतोय की हे बिअरचे जे कॅन आहेत ते दिसत आहेत, बिअरच्या बाटल्या दिसत आहेत, दारूची बाटल्या दिसत आहेत आणि हा सगळा जो साठा आहे तो आता जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस पुढील कारवाई करतायत। आणखी सुद्धा मधली जी तपासणी आहे, CCTV आहे, साऊंड सिस्टम आहे, वेगवेगळ्या ज्या फॅसिलिटीज या पार करून दिल्या जातात त्या सगळ्या ज्या आहेत त्या जप्त करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे यामिनी। आणि या संदर्भात 5 जणांना आता अटक करण्यात आलेली आहे, ती चौकशी करतायत। अगदी बालाजी, ज्या पद्धतीचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता, हा कथित व्हिडिओ आहे जो आपण दाखवतोय, अजूनही पोलीस याचा तपास करतायत।
मात्र ज्या पद्धतीने बारवरती कारवाई केली जाते त्यामुळे पोलिसांनी या व्हिडिओची काही सत्यता पडताळलेली आहे का? पोलिसांनी या व्हिडिओबद्दल काही माहिती दिली आहे का? नाही, पोलिसांनी सीसीटीव्ही जे आहे ते त्या दिवशीचं ताब्यात घेतलेलं आहे, शनिवार रविवारचं. प्राथमिक माहिती आहे की हा व्हिडिओ याच बारमधला आहे, याच ठिकाणी ती पार्टी झालेली होती. मात्र रेकॉर्डवरती पोलीस जरी सांगत नसले तरी हा जो व्हिडिओ आहे तो याच बारमधला आहे. जी बाथरूम दिसते तीही इथलीच आहे, त्यामुळे याची सत्यता पोलिसांना तपासलेली आहे. त्यानंतरच ही सगळी कारवाई जी आहे ती उत्पादन शुल्क विभाग, पुणे पोलीस गुन्हे शाखा यांच्याकडून करण्यात येते आणि हे सगळं जप्त करण्यात येते. त्यामुळे याची सत्यता आणखी पडताळली जाईल, परंतु प्राथमिक दृष्ट्या पोलिसांनी इथला व्हिडिओ असल्याचं म्हटलंय. अगदी बालाजी, हा लाऊंज बार जो आहे, लिक्विड लाऊंज बार, त्याविषयी काही कळू शकलंय का? कधीपासून हा इकडे सुरू आहे? कधीपासून इथे पार्ट्या होत आहेत? साधारणतः काय एरिया आहे या बारचा? किती एरियामध्ये पसरलाय? हा साधारणपणे 2 फ्लोअरवरती पूर्ण 2000 स्क्वेअर फूटचा हा बार आहे. या बारमध्ये 3 महिन्यापूर्वी जो आहे हा बार भाड्याने देण्यात आला होता, त्याचं रिनोव्हेशन करण्यात आलेलं होतं. पुण्यातल्या FC रोडवर सगळ्यात स्टँडर्ड रस्ता जो आहे, पुण्यातला सगळ्यात स्टँडर्ड एरिया समजला जातो, हाय प्रोफाईल एरिया समजला जातो, त्यामध्ये हे बार आहे. आणि इथंच फर्ग्युसन कॉलेज आहे, सगळ्या शैक्षणिक संस्था आहेत. इथं मोठ्या प्रमाणात तरुणांचा क्राऊड असतो आणि त्या क्राऊडचाच फायदा घेऊन हे हॉटेल हे बार जे आहे ते चालवलं जात होतं. या ठिकाणी ड्रग्स आणले जात होते असं आता आपल्याला प्राथमिक माहिती मिळते. पोलीस आणखी सांगतील, मात्र सध्या जे चित्र दिसते ते सगळे हे असंच आहे की या रस्त्यावरती FC रोडवरती जी तरुणाई आहे त्यांना भुरळ घालून, त्यांना बळी पाडून हे सगळं करण्यात येत होतं. त्यांना अडिक्ट केलं जात होतं का, असा प्रश्न आता पुढे निर्माण झालाय. अगदी बालाजी, तुम्ही असे सोबत राहा. ही दृश्य आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया. ही आताची पुण्यामधल्या कारवाईच्या संदर्भातली लाईव्ह दृश्य आपण बघतोय. FC रोडवरचा जो लिक्विड लाऊंज बार आहे, या बारमधला एक कथित व्हिडिओ व्हायरल झालेला होता, ज्यामध्ये अल्पवयीन तरुण हे ड्रग्ज घेत असल्याचं समोर आलेलं होतं. या व्हिडिओमध्ये सुद्धा ते ड्रग्ज घेत असल्याचं दिसत होतं आणि त्यानंतर खळबळ माजली आहे पुण्यामध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा. अगदी रवींद्र दंगेकरांनी ज्या पद्धतीने म्हटलं की पुण्याचं आता उडता पंजाब सारखं उडता पुणे होतंय की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आणि तिथले लोक सुद्धा आता धास्तावून गेलेले आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी पुण्यामध्ये येत असतात, विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. हा ज्या ठिकाणी हा लाऊंज बार आहे तो FC रोड आणि त्याच्या आसपास असणारी बरीचशी महाविद्यालये असतील, बरेचसे कोचिंग क्लासेस असतील. इथे आपलं भविष्य घडवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी येतात. मात्र जर अशा पद्धतीने ड्रग्सची विक्री होत असेल, अल्पवयीन मुलांना, विद्यार्थ्यांना दारूची सर्रासपणे विक्री केली जात असेल, तर पालकांच्या मनामधली धाकधूक सुद्धा आता वाढलेली आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. या पोलिसांनी आता या बारमधला साऊंड सिस्टीम सुद्धा जप्त केलेली आहे. हॉटेलमधलं CCTV फुटेज सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ही पार्टी नेमकी कधी करण्यात आली, कोण कोण या पार्टीमध्ये सहभागी झालेलं होतं, या सगळ्याच्या संदर्भात पोलीस आता CCTVच्या माध्यमातून अधिकचा तपास करणार आहेत. ड्रग्ज घेत असतानाचा तरुणाचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. यामध्ये अल्पवयीन मुलांना सुद्धा ड्रग्ज दिलं जात होतं का, दारूची सर्रासपणे अल्पवयीन मुलांना सुद्धा विक्री केली जात होती का, या सगळ्याच्या संदर्भामधले आणखीचे अपडेट्स पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करतायत. सध्या तरी ही कारवाई केली जाते. आतापर्यंत मॅनेजरला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. सोबतच एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी चौकशीला नेलंय. अशा पद्धतीच्या एकूण 5 जणांवरती आतापर्यंत पोलिसांनी अशा पद्धतीची चौकशी संदर्भातली कारवाई केल्याचं कळतंय. 5 जण या कथित व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहेत. ही 2 दृश्य आपण बघतोय. एकीकडे हा व्हायरल व्हिडिओ जो आपण बघतोय, हे जे लिक्विड लाऊंज बार आहे याच्या बाथरूम मध्ये जाऊन ही मुलं अशा पद्धतीचा प्रकार करत होती, ड्रग्ज घेत होती आणि हा व्हिडिओ समाज माध्यमांवरती, सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली दिसते. आधीच पुण्यामधल्या पोलिसांवरती वेगळ्या पद्धतीचं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीची घटना समोर येताना दिसते. आणि बालाजी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. बालाजी, आपण काही दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना ज्यामध्ये या बारच्या आतली दृश्य बघायला मिळतात, ज्या वेळेला पब मध्ये ज्या पद्धतीच्या लाइटिंग्स असतात, डान्स सुरू असतो, पार्ट्या सुरू असतात, ती दृश्य आपण दाखवतोय बालाजी.
नक्कीच ह्या ज्या प्रकारचे पार्टी सुरू होते त्यावरूनच हा ड्रग्सचा प्रकार समोर आलेला आहे। साधारणपणे हे रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट असं नाव देण्यात आलेलं होतं, मात्र यामध्ये पूर्णपणे पब सारखी सगळी सिस्टम लावून पब सारखा सगळ्या ज्या सोयी आहेत त्या निर्माण केल्या होत्या आणि त्या ठिकाणी पार्टी दर रविवारी शनिवारी चालू होती। इथले स्थानिक सांगतात की आम्हाला याचा खूप त्रास होत होता, मात्र वरिष्ठांच्या दबावामुळे हे सगळं चालू होतं आणि आता झालेल्या अपडेटनुसार जे पब चालू होतं ते परवानगी नसलेला जो मजला आहे त्या मजल्यावरती ही पब चालू होती, त्यामुळे पोलिसांनी हा सगळा साठा जप्त केलेला आहे। म्हणजे या हॉटेलला सोसायटीची सुद्धा परवानगी नव्हती, सोसायटीने 2-3दा परवानगी नाकारली होती, तरी देखील कुठल्या राजकीय लोकांच्या वरदहस्तामुळे हे बार सुरू होतं आणि त्याचा परिणाम पुण्यातल्या तरुणाईला ड्रग्सच्या विळख्यात घालण्यात झाल्याचं समोर आलंय। यामिनी, अगदी बालाजी, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की अगदी 3 महिन्यापूर्वीच हा लाऊंज बार इथे सुरू करण्यात आलेला नव्हता, कुणाचीही परवानगी नव्हती, मग नेमका कुणाचा वरद हस्त आहे हे सगळं सुरू होण्यामागे? आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल होतो त्यावेळेला सगळ्यांना जाग येते, याच्या जर हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर ही घटना अशीच सुरू राहिली असती। हाच प्रश्न आता पुणेकर विचारतायत की जर सोसायटीची परवानगी घेतली नसेल तर हे बार चालू कसं होतं? या बारचे जे मुख्य मालक आहेत ते एका गावचे सरपंच असल्याची माहिती आहे, एका राजकीय पक्षाशी सुद्धा संबंधित आहेत, त्यामुळे त्यांच्या 3 पार्टनरमध्ये हे सगळं चालू होतं। पोलिसांचा आशीर्वाद, उत्पादन शुल्क विभागाचा आशीर्वाद, त्यांचे अधिकारी यामध्ये सगळे सहभागी झाले आणि त्यांनी या एफसी रोडला ड्रग्सच्या जाळ्यात वळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्याशिवाय हे शक्य नाही, त्यांच्याशिवाय ड्रग्स इथे येणं शक्य नाही। ड्रग्सचं रॅकेट जे चालतं ते पोलिसांच्या आशीर्वादानं चालत असल्याची चर्चा आता पुण्यात सुरू झाली आहे, विरोधकही तसा आरोप करतायत। यामिनी, ठीक आहे बालाजी, तुम्ही असे सोबत राहा, पुन्हा तुमच्याकडून काही अपडेट्स घ्यायचे आहेत।